आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. Why did Mr. Modi not give a press conference to New Zealand journalists here? So, your question has that quality of deja vu because विचार करा, तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे सर्वात शक्तिशाली नेते आहात. लाखो लोक तुमच्या एका आवाजावर गोळा होतात, पण अचानक परदेशातल्या एका पत्रकार परिषदेत एक असा प्रश्न विचारला जातो ज्याने थेट दिल्लीतल्या महत्वाच्या मंत्रालयाची धाकधूक वाढते. न्यूझीलंडमध्ये नुकतीच एक पत्रकार परिषद झाली. वातावरण शांत होतं, पण अचानक एक परदेशी पत्रकाराने उभं राहून एक असा प्रश्न विचारला ज्याने थेट भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांना एक जुना नकोसा वाटणारा प्रसंग आठवून दिला. तो प्रश्न काय होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशातील पत्रकारांसाठी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? तर मित्रांनो, खरी कथा इथे संपत नाही. हा प्रश्न ऐकल्यावर परराष्ट्र सचिवांनी जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून तुम्हाला हसावं की रडावं तेच कळणार नाही. कारण आपल्या पंतप्रधानांचं नॉनस्टॉप टेलिप्रॉम्प्टर प्रेम आणि नो प्रेस कॉन्फरन्सचा रेकॉर्ड आता केवळ भारतातच नाही तर 7 समुद्रापार न्यूझीलंडमध्ये आणि नॉर्वेपर्यंत गाजायला लागलाय. आज आपण याच गोष्टीचा असा काही पंचनामा करणार आहोत जो ऐकून तुम्हालाही वाटेल की भाऊ, स्क्रिप्टेड जगात अनस्क्रिप्टेड प्रश्न विचारला की काय होतं. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि डोळे उघडणार आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर गेले होते. देशाचे प्रतिनिधित्व करणं, सामंजस्य करार करणं ही तर चांगलीच गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे. पण या दौऱ्याच्या शेवटी न्यूझीलंडमध्ये जे काही घडलं त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रचंड गाजते. नेमकं काय झालं? शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाने न्यूझीलंडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. तिथे भारताचे परराष्ट्र सचिव, पूर्व सचिव रुद्रेंद्र टंडन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. तिथे भारताचे पंतप्रधान नव्हते तर त्यांचे सचिव होते. आणि अचानक एक न्यूझीलंडच्या पत्रकाराने उभं राहून थेट गुगली टाकली. त्याने विचारलं, मोदीजींनी इथल्या स्थानिक पत्रकारांना सामोरे जाऊन एक पत्रकार परिषद का घेतली नाही? आता हा प्रश्न ऐकल्यावर रुद्रेंद्र टंडन काय म्हणाले माहितीये? ते हसले. हो, अगदी हसत हसत त्यांनी उत्तर दिलं. पण त्या उत्तराच्या मागे लपलेला जो डिफेन्स मोड होता आणि जे लॉजिक होतं ते ऐकण्यासारखं आहे. पण त्याआधी या प्रश्नाने त्यांच्या मनात एक जुनी जखम कशी ताजी केली, या पाठीमागे नेमका काय ट्विस्ट आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे दिवस मागे जावं लागेल. चला फ्लॅशबॅक मध्ये जाऊया, थेट नॉर्वेच्या ओस्लो शहरात. तर गोष्ट आहे मे महिन्याची. जर तुम्हाला आठवत असेल तर आपले पंतप्रधान मोदीजी नॉर्वेच्या दौऱ्यावर होते. ओस्लो शहरामध्ये नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहार स्टोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तिथे दोन्ही देशांचे नेते एकत्र होते. सर्व काही एकदम सुरळीत चाललं होतं. कॅमेरे चमकत होते, हसून फोटोशूट चालू होतं जे आपल्या मोदीजींच्या आवडीचं आहे, रील्स वगैरे शूट करणं. पण ते म्हणतात ना, परदेशी पत्रकारांना भारतीय मोदी मीडिया सारखं स्क्रिप्टेड वागण्याची सवय नसते. तिथे एका महिला पत्रकाराने थेट धाडस केलं. तिने थेट पंतप्रधान मोदींच्या तोंडावर एक प्रश्न विचारला, पंतप्रधान महोदय, तुम्ही पत्रकारांचे प्रश्न का घेत नाही? तुम्ही पत्रकारांना परिषदांना का टाळतात? आता विचार करा, भारतात ज्या प्रश्नाची साधी चर्चा करायलाही मेन स्ट्रीम मीडिया घाबरतो, तो प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एका महिला पत्रकाराने थेट विचारला होता. त्या क्षणी तिथे काय झालं असेल? मोदीजींनी त्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकही शब्द न बोलता, चेहऱ्यावरचे भाव न बदलता ते शांतपणे तिथून निघून गेले. नो कमेंट्स, नो आन्सर, अगदी जसं त्यांनी काही ऐकलंच नाही. आणि मग त्याच्यानंतर भारतात यांच्या गोदी मीडियाने त्या मुलीची जी नालायकी केली आहे, जी अफवा तिच्याबद्दल पसरवली तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. भारतात आपण नेहमी पाहतो की प्रत्येक भाषण कसं अगदी अचूक, सुंदर आणि शब्द शब्दाला टाळ्या पाडणारं असतं. पण त्या सुंदर भाषणांच्या मागे एक चमकणारी काच असते ज्याला आपण टेलिप्रॉम्प्टर म्हणतो. समोरून सरकणारे शब्द वाचून देशाशी संवाद साधणं खूप सोपं असतं. पण जेव्हा समोरून एखादा अनस्क्रिप्टेड अचानक आलेला प्रश्न अंगावर येतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंच कठीण असतं. आणि कदाचित याचमुळे ओस्लो मधील त्या प्रश्नाला केवळ शांततेने उत्तर देण्यात आलं. आता
येऊयात पुन्हा न्यूझीलंडच्या या ताज्या प्रकरणावर. नॉर्वेमध्ये जे घडलं त्याची आठवण थेट न्यूझीलंडमध्ये आली, जेव्हा तिथल्या पत्रकारानेही तोच प्रश्न पुन्हा उपस्थित केला की प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत मोदीजी. तेव्हा परराष्ट्र सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी या प्रश्नावर जे उत्तर दिलं त्यावर आता भारतात अनेक जण डोकं खाजवत आहे. टंडन म्हणाले, या प्रश्नामुळे मला जुन्या एका घटनेची आठवण झाली. ती घटना नक्कीच त्या मुलीची, पण एक सरकारी अधिकारी म्हणून पंतप्रधानांच्या राजकीय कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणं माझ्यासाठी योग्य नाही, कारण ते एक अत्यंत यशस्वी राजकारणी आहेत, असं टंडन म्हणाले. बरं, इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही सरकारी अधिकारी आहात, तुम्ही तुमच्या बॉसच्या राजकीय पद्धतीवर कसं बोलणार. पण यानंतर त्यांनी जे लॉजिक दिलं ते ऐकून तुम्हाला वाटेल की कौतुकाची पराकाष्ठा कशी करावी हे कोणीतरी टंडन कडून शिकावं. टंडन पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदी हे एक अस्सल भारतीय राजकारणी आहेत आणि भारतीय राजकारणी आपल्या मतदारांशी थेट संपर्क ठेवण्यास जास्त प्राधान्य देतात. वा, काय लॉजिक आहे. म्हणजे पत्रकारांशी न बोलणं, पत्रकारांचे प्रश्न न घेणं ही खरं तर एक रणनीती आहे, कारण मोदीजींना थेट जनतेशी बोलायला आवडतं. टंडन पुढे जाऊन म्हणाले की भारतातील बहुतांश मतदार हे ग्रामीण भागातील असून त्यांना थेट संवाद आवडतो, त्यांना उपदेश ऐकायला आवडत नाही किंवा माध्यमांच्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून झालेला संवाद आवडत नाही. पंतप्रधान मोदींनी आपल्या मतदारांशी थेट संवाद साधण्याची ही कला अगदी आत्मसात केली आहे आणि ते हे काम उत्कृष्टपणे करत आहेत, म्हणजेच मन की बात. म्हणूनच ते पुन्हा निवडून आले आणि त्यांचा हा तिसरा कार्यकाळ सुरू आहे मन की बात करून करत. पण मित्रांनो, इथेच एक मोठा विरोधाभास निर्माण होतो आणि तोच आजचा सर्वात मोठा ट्विस्ट आहे. चला, परराष्ट्र सचिवांच्या या विधानाचा आपण जरा लॉजिकल आणि सखोल अभ्यास करूया. त्यांनी सांगितलं की ग्रामीण मतदारांना मध्यस्थ आवडत नाही, म्हणून मोदीजी थेट संवाद साधतात. पण मला सांगा, जेव्हा पंतप्रधान मन की बात करतात तेव्हा तो थेट संवाद असतो की वन वे म्हणजे एकतर्फी असतो. तिथे जनता प्रश्न विचारू शकते का? नाही. तिथे फक्त एका बाजूने बोललं जातं आणि देश ते शांतपणे ऐकतो. जेव्हा देशात मोठमोठे रोड शो होतात तेव्हा तो थेट संपर्क असतो की एक फक्त नवीन दर्शन असतं. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकशाहीमध्ये माध्यमांना म्हणजे मीडियाला चौथा स्तंभ का म्हटलं गेलाय? कारण जनता थेट पंतप्रधानांच्या घरात जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रश्न विचारू शकत नाही. जनता आपल्या प्रतिनिधी म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. पत्रकार हे जनतेचे कान आणि डोळे असतात. मग जर तुम्ही पत्रकारांचे प्रश्नच घेणार नसाल तर तुम्ही जनतेच्या प्रश्नांना टाळत आहात की नाही? आपल्या देशात गेल्या 10 ते 12 वर्षात एकही अधिकृत ओपन प्रेस कॉन्फरन्स पंतप्रधानांनी घेतलेली नाही. तिथे पत्रकार कोणतीही पूर्व परवानगी न घेता मनातील प्रश्न विचारू शकतील. जे काही मुलाखती झाल्या त्यातले प्रश्न आधीच ठरलेले म्हणजे स्क्रिप्टेड होते, जसं की तुम्ही आंबे कसे खाता, हा पंतप्रधानांना विचारायचा प्रश्न आहे. किंवा तुम्ही थकत कसे नाही, तुम्ही खिचडी कशी बनवता. आता मला सांगा, जर न्यूझीलंडमध्ये किंवा नॉर्वेच्या पत्रकाराने तुम्ही थकत का नाही असा प्रश्न विचारला असता तर परराष्ट्र सचिवांना इतकी कसरत करावी लागली असती का? नक्कीच नाही. पण आंतरराष्ट्रीय पत्रकारांना देशाच्या धोरणांवर, करारांवर आणि लोकशाहीवर प्रश्न विचारायचे असतात, ज्याची उत्तरं टेलिप्रॉम्प्टरवर लिहून ठेवलेली नसतात. या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिलं म्हणजे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी बनते. जेव्हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता परदेशात जातो आणि तिथे स्थानिक पत्रकारांना सामोरे जाण्याचे टाळतो, तेव्हा जागतिक मीडियामध्ये संदेश जातो की भारतीय नेतृत्व अनस्क्रिप्टेड प्रश्नांना घाबरतं का. दुसरं म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या या नो प्रेस कॉन्फरन्स धोरणाचे समर्थन करण्यासाठी किती अजब लॉजिक शोधावे लागतात. ग्रामीण मतदारांना मध्यस्थ आवडत नाहीत हे लॉजिक देऊन आपण खरं तर पत्रकारांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत. तिसरं म्हणजे हे आता सिद्ध झालं की टेलिप्रॉम्प्टर हे केवळ देशांतर्गत भाषणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ती आता एक कार्यपद्धती बनली आहे. सर्व काही नियंत्रित, सर्व काही स्क्रिप्टेड असावं. जिथे नियंत्रण सुटतं तिथे संवाद संपतो, हेच नॉर्वे आणि न्यूझीलंडच्या घटनेवरून स्पष्ट होतं. लोकशाही सुंदर तेव्हाच दिसते मित्रांनो, जेव्हा ती प्रश्नांना घाबरत नाही.
प्रश्न विचारणं हा नागरिकांचा आणि पत्रकारांचा हक्क आहे आणि उत्तर देणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. भाषणे तर खूप होतात, टाळेही खूप असतात, पण खरी परीक्षा तिथे होते जिथे काचेवर लिहिलेले शब्द नसतात, म्हणजे टेलिप्रॉम्प्टर नसतं. डोळ्यात डोळे घालून थेट प्रश्न विचारला जातो आणि नेत्याला आपल्या बुद्धीने आणि प्रामाणिकपणाने उत्तर द्यावं लागतं. परदेशी दौऱ्यावरून मोदीजी परत आले असतील, करारही झाले असतील, पण न्यूझीलंड आणि नॉर्वेच्या पत्रकारांनी उपस्थित केलेले हे प्रश्न भारताच्या लोकशाहीच्या तब्येतीबद्दल विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांनी परदेशात आणि भारतातही खुली पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत का? की परराष्ट्र सचिवांनी दिलेलं लॉजिक तुम्हाला पटतंय की मन की बात ते करतात कारण ग्रामीण भागातल्या लोकांना प्रेस कॉन्फरन्स आवडत नाही? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. जर हा सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका सडेतोड आणि सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत बघत राहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.